दृष्टिसाठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों पर। एक तरफ जहां राज्य में भोंगे को लेकर सियासत गरमा रही है, वहीं राज ठाकरे ने मस्जिद पर लगे भोंगे को हटाने को लेकर भड़काऊ बयान दिया है। लेकिन केलवद में हिंदू भाइयों द्वारा मुसलमान भाइयों को भोंगा उपहार में देकर जाति विवाद के मुंह पर तमाचा दिया है। इससे हिंदू और मुस्लिम भाइयों में एकता की एक अनोखी दृष्टि बनाई है। यह कार्यक्रम केलवद ग्राम पंचायत के सामने आयोजित किया गया। छत्रपति संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। महात्मा फुले की जय। मैं यहाँ पे राज ठाकरे का जाहिर निषेध करता हूँ। ये महाराष्ट्र जो है फुले शाह अम्बेडकर के विचारधाराओं पे चलने वाला महाराष्ट्र है। यहाँ पे हम लोग जो है वो ग्रामीण विभाग से आते हैं, तो राज ठाकरे ने समझना चाहिए कि अब ये जो पुरोगामी चलवल है ये यहाँ ग्रामीण लोगों तक भी, सर्वसामान्य लोगों तक भी पहुँच चुकी है। इसकी वजह से उनके भड़काऊ भाषण का यहाँ पे महाराष्ट्र में कोई असर नहीं होने वाला। साहेब म्हणतात का मस्जिदीवर जो भुंगे काढा, केळवदमध्ये एकही मस्जिद नाही, तरी या सगळ्या मंडळीनं आम्हाला त्या भुंग्याचा सपोर्ट केलेला आहे। और जे भारतात ते दंगली घडवायचा कार्यक्रम करू राहिले आणि त्यांचा काहीच विषय नाही। आणि केळवद वासियांचा आम्ही मुस्लिम समाज त्यांचं आभारी आहे की त्यांनी आम्हाला जे भुंग्याचा प्रोत्साहन केलेलं आहे की बा इथं एकही मस्जिद नाही या गावात, तरी यांनी आम्हाला एक नंबर गार्डन्स केलेलं आहे। आणि हे काही चुकीचं वक्तव्य भोंगे काढा भोंगे काढा, अरे राज ठाकरे साहेबांनी सांगायला पाहिजे जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यावर काही त्यांचं नियंत्रण नाही। राज ठाकरेंनी परवाच्या औरंगाबादच्या सभेत जे वक्तव्य केलं की शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी वगैरे बांधली, हे सपशेल खोटं आहे। आणि हे त्यालाही माहीत आहे, राज ठाकरेला पण माहिती आहे की हे खोटं आहे, हा इतिहास खोटा आहे। पण तो हेतुपुरस्सर तो बहुजन समाजामध्ये तो खोटा इतिहास पसरवण्याचं काम तो करतो आहे। त्याच्या बाबतीत जे काम केलं तेच ते काम तो आता पुन्हा करतो आहे। आणि राज ठाकरे हा खेळणं आहे, चाबी ही RSSचे हे खेळणं आहे चाबी, जितकी दिलं तितकं त्याचं तो पळणार आहे। दुसऱ्यांनी लिहून दिलेलं स्किट पुढे वाचायचं आणि ते बहुजन समाजापर्यंत पोचवायचं। जो इतिहास उनके दादा ने लिखा था प्रबोधनकार ठाकरे ने, वो उन्होंने पढ़ना चाहिए। वो इतिहास उनको मालूम नहीं और चले शिवाजी महाराज का इतिहास बताने। क्या बोलते कि समाधि तिलक ने बनाई। अरे भाई, समाधि जो है शिवाजी महाराज की राजाराम महाराज के काल पे बनाई गई है। वो मेघडम्बरी आज भी वहाँ खड़ी है, वो ऐतिहासिक बांधकाम है। और ये क्या बोलते, तिलक बोलते, पुरंदरे बोलते, और क्या बोलते वो अपना क्या भिड़े। अरे तुम अन्ना भाऊ साठे को नहीं जानते, बाबा साहब को नहीं जानते, तुम किस लोगों को तुम सामने ला रहे राज ठाकरे। और महाराष्ट्र में जो अभी जो मुद्दे तुमने खड़े किए वो भोंगे का, आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि हा भारत जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढं खास संविधान या भारताला दिलं, सर्व धर्म समभाव, नुसते भाषणासाठी म्हणायत आहे का? आणि हा राज ठाकरे कुठून कोणचा भोंग्या काय करू राहिला, काय बोलू राहिला? कारण काय आहे, आज त्यांच्याजवळ मुद्दे नाही आहे। त्यांच्याजवळ मुद्दा फक्त दंगली कशा घडतील आणि त्यांना मनुस्मृती कशी लागू होईल, त्यांचा खास ध्येय आहे की बा मनुस्मृती लागू करायचं आहे। आणि त्यांच्याजवळ मुद्दे नसताना आता काय मुद्दे भरपूर आहेत। आज बेरोजगारी आहे, आज मुलांना शिक्षण नाही आहे, म्हणजे नोकऱ्या नाही आहे। आणि या कोरोनाच्या काळात इतकं बी भारत खाली गेलेला आहे, कारण की आज इथं स्वच्छतेचं असेल, नोकऱ्याचं असेल, महागाईचं असेल, हे मुद्दे सोडून भोंग्याचं काय राजकारण लावलं त्यांनी? भोंगा काढणं हा काही विषय आहे का? आज मुलावर केसेस होतील। महाराष्ट्र में स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव का कार्यक्रम 2 सप्ताह के भीतर घोषित करने के आदेश सर्वोच्च न्यायालय ने राज्य चुनाव आयोग में दिए। इसीलिए राज्य सरकार को कड़ी चोट लगी है। इस पर विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने प्रतिक्रिया देते हुए कहा, इस फैसले से ओबीसी को भारी नुकसान हुआ है। राजकीय आरक्षण गेलेलं आहे आणि 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे
आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. भाजपची काय भूमिका आहे? सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे हे अजून मला समजलेलं नाही, पण जे प्राथमिकरित्या समजलेलं आहे ते असं आहे की 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 6 महिन्यापेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटर ठेवता येत नाही. संविधानाने तशी तरतूद ठेवली आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही आणि म्हणून अशा सगळ्या ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. खरं म्हणजे हे 100% सरकारचं फेलियर आहे. 2 वर्ष सरकारने टाईमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे. मी जी आत्ता माहिती घेत होतो, कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही आहे आणि किती दिवस आम्ही थांबायचं, आणि म्हणून कोर्टाने जो काही नवीन कायदा केला होता तो कायदा काही स्ट्राईक डाऊन नाही केला, पण त्याचवेळी सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत, सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रचंड ताशेरे ओढले आहेत आणि अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे OBCची अपरिमित हानी ही होणार आहे आणि या हानीला सरकारच जबाबदार आहे. योग्य प्रकारे भूमिका सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कारवाई केली पाहिजे ती देखील सरकारने केलेली नाही. तथापि आता या संदर्भात आम्ही संपूर्ण निर्णय समजून घेऊ आणि निर्णय समजल्यानंतर त्या संदर्भातली आमची पुढची भूमिका जी आहे ती आम्ही मांडू. कोल्हापुर में लोकराज और राजश्री शाहू महाराज शताब्दी कृतज्ञता महोत्सव चल रहा है। इसमें ग्राम विकास मंत्री हसन मुशर्रफ ने शाहू महाराज मील में आकर शाहू महाराज की चित्र प्रदर्शन में भेंट देकर अभिवादन किया और सभी लोगों को 6 मई स्मृति दिन पर सुबह 10 बजे 100 सेकंड खड़े होकर अभिवादन करने का आह्वान किया। छत्रपती शाहू महाराजांचं कृतज्ञता पर्व आपण सुरू केलेला आहे आणि फार मोठा उत्साहानं त्याला प्रतिसाद होता. पण आपला राजा कसा होता आणि रयतेसाठी या राजाने काय केलं होतं हे चित्राद्वारे स्पष्ट झालेलं आहे. किती मोठा संघर्ष त्यांना करावा लागला या पुरोगामीसाठी, या तत्वासाठी, समतेच्या संदेशासाठी. त्यांना त्या काळामध्ये स्वतः महाराज असून सुद्धा, संस्थानिक असून सुद्धा किती त्रास झाला त्याचं या चित्रफितीद्वारे दिसून येते. अशा या महान राजानं शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होऊन राजाचं धरण बांधलं, आपले सोने नाणे आणि आपला खजिना त्यांनी रिता केला. त्यांचं सांस्कृतिक असेल, त्यांचं क्रीडेवरचं प्रेम असेल किंवा त्यांचं या मिलच्या निमित्ताने औद्योगिकरण असेल किंवा व्यापारपेठ असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे अद्वितीय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचा पत्रव्यवहार असेल हे दर्शवणारं हे सगळं प्रदर्शन मला ते इंग्रजी संस्थांनी आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे कष्ट करून केलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे आणि मला वाटतं हे पाहिल्यानंतर लोक मंत्रमुग्ध होत झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपल्या राजानं आपल्यासाठी केलेलं काम त्याचं स्मृती निश्चितपणानं या स्मृतीच्या निमित्ताने ठेवतील. 6 तारखेला आपण सर्वांनी 100 सेकंद आपण शांतता प्रस्थापित करून त्यांना आदरांजली व्हायची आहे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्हा नव्हे तर राज्य यासाठी सज्ज झालेलं आहे. रायगढ़ जिले के मरूड़ तालुका के कोरलई गांव के मुख्यमंत्री की 9 एकड़ जमीन पर मुख्यमंत्री के कथित 19 बंगलों के खिलाफ भाजपा नेता किरीट सोमैया मुंबई उच्च न्यायालय में याचिका दायर करेंगे। किरीट सोमैया ने अलीबाग में अधिवक्ता अंकित बंगेरा के आवास स्थान पर 10 वकीलों के साथ याचिका पर चर्चा की। किरीट सोमैया ने कहा कि वह जल्द ही रश्मि ठाकरे के कथित 19 बंगलों के खिलाफ हाईकोर्ट में याचिका दायर करेंगे। आज अलीबाग कोरलई उद्धव ठाकरे के 19 बंगलों का घोटाला के संदर्भ में एडवोकेट किरण कोसमकर, एडवोकेट अंकित बंगेरा, 1 डजन वकीलों के साथ में अलीबाग में हमारी मीटिंग हुई है। मुंबई उच्च न्यायालय में हम याचिका दाखिल करने जा रहे हैं। उसका पहला ड्राफ्ट आज हमने फाइनल किया है। मेरे मित्र किरीट जी ने सब डॉक्यूमेंट्स हम लोगों को दे दिए। अभी 4-5 दिन में हम लोगों का पिटीशन तैयार हो जाएगा और ये जनहित याचिका हम लोग मुंबई उच्च न्यायालय में दाखिल करने वाले। ये मंथ अगर ये याचिका दाखिल होगी, पूरे जनता को क्या महाराष्ट्र राज्य में चल रहा है वो सब पूरे जनता के सामने आ जाएगा। ये पिटीशन दाखिल करने के बाद पूरे सब कागज पत्र किरीट जी के पास से हम लोगों ने ले लिया और पिटीशन हम लोगों का अभी जल्द से जल्द तैयार हो जाएगा। जय भीम न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक।
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। राज्य में होने वाले महानगर पालिका चुनाव को लेकर मुंबई महानगर पालिका चुनाव पर नजर रखते हुए राज ठाकरे वोटों की राजनीति के लिए मस्जिद पर भोंगे निकालने का भड़काऊ बयान देकर समाज में दरार पैदा कर रहे हैं। उन्हें श्री राम, हनुमान चालीसा आदि की जरूरत नहीं है, लेकिन उनके दादा प्रबोधनकार ठाकरे को प्रबोधन की सख्त जरूरत है। इसलिए पीपुल्स रिपब्लिकन पार्टी ने 9 मई को चैत्य भूमि में परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनको अभिवादन कर राज ठाकरे इनके शिव तीर्थ निवास स्थान पर जाकर भीम सैनिक उनको प्रबोधनकार ठाकरे इनकी प्रबोधनात्मक किताब उपहार स्वरूप देंगे। ऐसी घोषणा पीपुल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाड़े इन्होंने की है। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं जे घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनता हे घाणेरडं राजकारण कधीही खपवून घेणार नाही आहे। आणि माझी राज ठाकरे साहेबांना एक विनंती आहे की ज्या प्रकारे आपण औरंगाबादमध्ये भाषण दिलं, त्याच प्रकारे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाषण दिलं। मला तुम्हाला एवढाच सल्ला द्यायचा आहे की किमान तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं नसेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही वाचलं नसेल, तर तुम्ही एक सुरुवात करा राज ठाकरे साहेब, ती स्वतःच्या आजोबांपासून। प्रबोधनकार ठाकरे जे होते त्यांचा लढा ब्राह्मणवादाच्या विरोधात, ब्राह्मणशाहीच्या विरोधात होता, आणि त्याच ब्राह्मणवादाला, ब्राह्मणशाहीच्या भरोश्यावर आज राज ठाकरे साहेब महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण करत आहेत। ते म्हणत आहेत की मी सरकारला अल्टिमेटम देतो, जर का 4 तारखेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर, राज ठाकरे साहेब मस्जिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर, राज ठाकरे साहेब तुम्ही म्हणजे सरकार नाही, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणजे सरकार नाही। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, मी महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अशी विनंती करतो की आपण राज ठाकरेंवर आणि देवेंद्र फडणवीसांवर लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, जेणेकरून महाराष्ट्राचं फुले शाहू आंबेडकरांना मानणारं, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं या महाराष्ट्राचं वातावरण कुठेही करावता कामा नये। आणि ज्या प्रकारे राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिलेला आहे की 4 तारखेपर्यंत जर का सरकारने भोंगे उतरवले नाही, माझी पुन्हा एकदा विनंती आहे, आमच्या मुस्लिम बांधवांना विनंती आहे की सर्वांनी शांतता ठेवावी, आमच्या हिंदू बांधवांना विनंती की आपण देखील शांतता ठेवावी, आणि हे जे काही घाणेरडं राजकारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे, या घाणेरड्या राजकारणाला बळी न पडता हिंदू मुस्लिम भाई भाई या एकोप्याने आपण सर्वांनी राहिलं पाहिजे अशी विनंती करतो। आणि येणाऱ्या 9 तारखेला 9 मेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो भीमसैनिक हे विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करून राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, तिथे जाऊन त्यांना हजारो भीमसैनिक हे विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करून राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, तिथे जाऊन त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक आम्ही भेट देणार आहोत, जेणेकरून राज ठाकरे साहेबांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा काय इतिहास आहे
याचं प्रबोधन घेतलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. कोल्हापुर के जिलाधिकारी राहुल रेखाराव इन्होंने मिल के पुराने कामगारों को बुलाकर बातचीत की और कहा कि आपने मिल को बहुमूल्य योगदान दिया है, मिल आपकी थी, अब सबके लिए खुली कैसे होगी, इस पर सब मिलकर कोशिश करेंगे. आज आपण जिथे बसलेलो आहोत ती शाहू मिल, त्या ठिकाणी आपण आपलं संपूर्ण आयुष्य घालवलंय. शाहू महाराजांच्या स्मरण करून त्यांनी स्थापन केलेल्या या फॅक्टरीमध्ये, या टेक्सटाईल मिलमध्ये तुम्ही सर्वांनी दिवस रात्र मेहनत केली. शाहू महाराजांचं नाव, त्यांची मेहनत सार्थ करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. दुर्दैवाने आपल्याला या मिलला बंद होतानाही पाहावं लागलं आणि सुदैव पण असं की 20 वर्ष का होईना परंतु 20 वर्षानंतर तुम्हा सर्वांना परत एकदा ही मिल उघडत असलेली पण पाहायला मिळाली. आपण सर्वजण आता हाच प्रयत्न करूया की या मिलला आता परत नेहमी करता जी फक्त तुमच्यासाठी होती ती आता सगळ्यांसाठी कशी खुली होईल त्याचा प्रयत्न आपण सर्वजण करू. अतिशय सुंदर वास्तू आहे, कुठे बघायला सुद्धा भेटणार नाही एवढं सुंदर ही इमारत आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय परंतु अजूनही सुस्थितीत आहे. या इमारतीचं वैभव महाराजांनी आपल्या सर्व पुढच्या पिढ्यांवर टाकलेला विश्वास याला सार्थ करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली कोल्हापूरची ती परंपराच आहे आणि हे आपण कोल्हापूरकर नाही करणार तर कोण करणार. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना करायचंय. आज आता ही शाहू मिल ज्या स्वरूपात आहे तिचं गतवैभव परत एकदा तिला मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. या आपल्या येणाऱ्या लेकरांना, येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा हा वारसा आपल्याला असाच्या असा अधिक संवर्धित करून द्यायचा आहे. आपण सर्वजण मिळून करू. आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण हे करू आणि आपल्या शाहू मिलचं नाव असंच आणखी उज्ज्वल होईल. आधी ही टेक्सटाईल मिल होती महाराजांनी स्थापन केलेली, आता आपण हिचं आणखी समृद्ध असं स्वरूप कसं तयार करता येईल याचा प्रयत्न करू. माननीय पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण हे सर्व प्रयत्न करतोय. त्यांनाही आपण आभार व्यक्त करू आणि त्यांच्याच प्रयत्नातून, त्यांच्या मदतीने, महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आपल्या या शाहू मिलला आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न करू. आजच्या या कामगार दिनी आपण सर्वजण येथे आला, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने स्वतंत्रता, समानता, बंधुता, न्याय और लोकशाही मूलभूत सिद्धांतों पर आधारित एक विज्ञानिष्ठ राज्य घटना देश को प्रदान की है. दुनिया में सबसे बड़े सार्वभौम लोकशाही के रूप में नामलौकिक प्राप्त संविधान के खंडप्राय होने वाले देश को आज भी एकजुट रखने में कायम रहा है. जैसा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर एक राष्ट्र निर्माता और संविधान के निर्माता है जिससे आने वाली पीढ़ियों को प्रेरणा मिलनी चाहिए. इसके लिए नागोठनी में सभी के सहयोग से शीघ्र ही महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का एक भव्य स्मारक बनाएंगे. ऐसी घोषणा शिवसेना नेता और जिला परिषद सदस्य किशोर जैन इन्होंने किया है. धम्मो मे शरणं वर्णं एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वर्णं एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम. साधु साधु. नागोठणे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 131वी जयंती आज सालाबादप्रमाणे ही या ठिकाणी साजरी झाली. रायगड जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध अशी जयंती ही नागोठण्याची जयंती, कारण की ह्या जयंतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्ते, लेखक, कवी यांच्या जाहीर सभा, आमचे मार्गदर्शक आदरणीय VK जाधव साहेब की जे महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन चळवळीच्या ऐक्याचे अध्यक्ष महाड या ठिकाणी झाले. देशाचे राज्यसभेचे खासदार रासू गवई साहेब असतील, देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब असतील, यासारखे दिग्गज रिपब्लिकन चळवळीतले जोगेंद्र कवाडे साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे लोक ह्या आमच्या शांतिदूत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि एवढ्या मोठ्या तालमीतला हा आमचा योद्धा आज वयाच्या 80व्या वर्षामध्ये सुद्धा आमच्या या जयंतीमध्ये आम्हाला तितक्याच पद्धतीने मार्गदर्शन करतोय. हे फार आम्हाला सगळ्यांना एक भाग्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की संतोष गायकवाडसारखे अध्यक्ष यावर्षी आम्हाला लाभले, त्याच्यामध्ये आमच्या या संपूर्ण ऊर्जेत आणखी भर पडली. कारण की आम्ही जी जयंती साजरी करत होतो त्यामध्ये ह्यावेळी जे वेगवेगळे जे बदल झाले ते संतोष गायकवाड हे अध्यक्ष झाल्यामुळे झाले. आणि म्हणून या जयंतीमध्ये या रायगड जिल्ह्यातून पूर्वी लोक येत असत, परंतु आता संख्या वाढली, सोर्स वाढले,
लोक जरी कमी असली तरी पण तितक्याच उमेदीने आज ह्या जयंतीला लोक या ठिकाणी उपस्थित असतात. यामध्ये महाराष्ट्रामधले खूप नामवंत जसे की विठ्ठल मुंप असतील, मिलिंद शिंदे असतील, त्यानंतर दत्ता शिंदे असतील, ह्यासारखे नामवंत प्रतापसिंग बोदडे असे नामवंत गायक ह्या ठिकाणी येऊन गेले, नामवंत कवी ह्या ठिकाणी येऊन गेले. हा भीम मंच हा लोकगीतांचा नाही, हा भीम मंच आहे. इथे प्रबोधनांची गीत गायली जातात महाराष्ट्रातील. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे 32व्या वर्षी आज 32 वर्ष पूर्ण होत आहेत. नागोठण्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तेवढ्याच उत्साहात साजरी होते. मगाशी मी भाषणात सांगितलं की नागोठणा नगरीच्या सौंदर्यामध्ये एक हा मानाचा तुरा आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराज, महावीर स्वामी भगवान, आई जोगेश्वरी माता या सगळ्यांचे उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहात सर्व धर्मियांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी होते. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. सर्व वक्त्यांनी सांगताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व धर्मीय नागरिकांचे लोकनेते होते आणि हे नागोठणेकरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. नागोठण्याच्या ग्रामसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान नागोठणे नगरीच्या नाक्यावर व्हावी याची मागणी जेव्हा आली तेव्हा नागोठण्याच्या सर्व नागरिकांनी, सर्व समाजाच्या, सर्व धर्माच्या सर्व नागरिकांनी एकमुखी त्याला पाठिंबा दिला. हाच खरा बाबासाहेबांना आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांची विचारधारा नागोठणे नगरीमध्ये पोचली आहे असं मी त्या निमित्ताने मानतो. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. सरकारी अधिकारी सुरेश गायकवाड़ इनका 75वां अमृत महोत्सव मनाया गया. अपनी 39 वर्ष की सेवा में उन्होंने महाराष्ट्र राज्य के लिए 19 बार वित्तीय संकल्प तैयार किया. आज भी वे 75 वर्षों से लगातार कार्यरत रहकर महाराष्ट्र सरकार की सेवा कर रहे हैं. कई पुरस्कार से सम्मानित सुरेश गायकवाड़ इनका अंबेडकर आंदोलन में बहुत बड़ा योगदान भी रहा है. ऐसे कार्य सम्राट सुरेश गायकवाड़ को अमृत महोत्सव के सी महाविद्यालय मुंबई यहाँ सम्मानित किया गया. इस कार्यक्रम में मंत्री जयंत पाटिल, मंत्री राजेश टोपे सहित अन्य मंत्रीगण मौजूद थे. सुरेश गायकवाड साहेब यांचा अमृत महोत्सव हा एक दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला. ज्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंत्रीगण इथे उपस्थित होते, बऱ्याच अधिकारी वर्ग उपस्थित होता आणि गायकवाड साहेबांचं जे काही योगदान आहे त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे अशा त्यांच्या सहचारीने गायकवाड मॅडम यांना मी विचारतो की आजचा जो काय कार्यक्रम झाला आहे तो आपल्याला कसा वाटतो, त्याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावे. आजचा कार्यक्रम खूप सुंदर आणि अवर्णनीय झाला आहे. जो आम्हाला अपेक्षित होता त्यापेक्षाही छान पार पडलेला आहे इथे. त्यामुळे खूप आनंद होतो आहे. साहेबांसाठी एवढी मोठी मानाची माणसं येऊन त्यांनी हा सोहळा केला, त्यांचे शतशः प्रणाम आणि खूप आभार. साहेबांना गायकवाड साहेबांना 3 मुली आहेत. इथे 2 मुले आहेत, एक मुलगी त्यांची कॅनडाला आहे. तर त्यांचे इथे जावई उपस्थित आहेत. तर त्यांना आपल्या सासऱ्यांचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल त्यांनी आपले मत.
एकंदरीत कार्यक्रम तर फारच सुंदर झाला, भव्य झाला आणि ह्याच्यात आश्चर्य आणि सर्वांना शुभेच्छा देण्यासारखं काम म्हणजे एवढी मोठी जी त्यांची कम्युनिटी आहे, त्यांची जी फॅन फॉलोईंग आहे, त्यांना जे गुरु मानणारी लोकं आहेत, त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. तर त्याबद्दल त्यांचे फार फार आभार. आणि मला असं वाटतं गायकवाड साहेबांचं आयुष्य हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचे क्षण, ज्या प्रकारे त्यांनी आपली कारकीर्द गाजवली, ज्या प्रकारे त्यांनी त्यांची फॅमिली लाईफ सांभाळली, त्याच्यातून फार काही शिकण्यासारखं आहे पुढच्या पिढीला. आणि त्यांचे विचार हे पुढे घेऊन जर आपण चालत राहिलो तर त्यांच्या इतके तर नाही, पण आयुष्यात आपण थोडे तरी सक्सेसफुल नक्कीच होऊ. त्यांची माझी जवळपास माझ्या 25-26 वर्ष त्यांची माझी ओळख आहे. खरं म्हटलं तर साहेब मला तसं अर्थार्थी कधीच साहेब म्हणून नव्हते, कारण ह्या पदावर पूर्वी माझे एक नातेवाईक सुबोध बैरागी हे त्या पदावर होते. ते रिटायर झाल्यानंतर त्या पदावर माननीय गायकवाड साहेब हे सहसचिव म्हणून, वित्त म्हणून तिथं आले आणि वित्त म्हणून आले. आणि त्यांनी एकदा आले वित्त विभागात आणि शेवटपर्यंत वित्त विभागाला सोडलं नाही, किंबहुना वित्त विभागाने गायकवाड साहेबाला सोडलं नाही. कारण गायकवाड साहेबांची वित्त विभागातली काम करण्याची सचोटी, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक प्रश्नावर त्यांचं असलेलं आर्थिक उत्तर ह्या त्यांचा वाखाणण्याजोगा असल्यामुळं शासनाने त्यांना जवळपास 19 एक्सटेन्शन सर्व्हिसमध्ये आणि 4 वेळेस त्यांचं रिएम्प्लॉयमेंट करून त्यांच्यासाठी वित्तीय सल्लागार महाराष्ट्र, वित्तीय सल्लागार विधानमंडळ सचिवालय, वित्तीय सल्लागार NRHM आणि वित्तीय सल्लागार ऊर्जा विभाग असे म्हणजे जे पद तयार करण्यात आले. आणि ते पद गायकवाड साहेबांनी फक्त शासनाची सेवा करावी आणि शासनाला त्यांनी सेवा द्यावी या उद्देशाने त्या गव्हर्नमेंटनी त्यांना दिलेलं आहे. आणि 58 नंतर साहेब हे आपल्या कामाच्या जोरावर वयाच्या 74 वर्षापर्यंत शासकीय सेवेमध्ये सक्रिय होते. याचं त्याचा मोठेपणा आहे. कारण 19 एक्सटेन्शन आणि 4 एम्प्लॉयमेंट भारतामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचं झालं नाही, ते फक्त आमच्या सुसा गायकवाड साहेबांचं झालेलं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. लॉर्ड बुद्धा चॅनलचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. सन्माननीय मून साहेब, सन्माननीय आनंदजी मस्के साहेब, संतोष जाधव यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सुसा गायकवाड अमृत महोत्सव समिती मुंबई आयोजित सुसा गायकवाड जन्मोत्सव आणि गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी सन्माननीय छगन भुजबळ साहेब, जयंतराव पाटील साहेब, राजेश टोपे साहेब, सुनील केदार साहेब, त्याचप्रमाणे बंटी पाटील आणि माननीय नामदार डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब या सर्वांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. की गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्तानं मला आपले बौद्ध साहित्यिक आणि वार्ताहर आनंदजी मस्के साहेब यांनी खूप अतिशय मला मदत केली आणि जवळजवळ अर्ध्या ग्रंथांचं आम्ही दोघांनी वाचन करून त्या ग्रंथामधल्या सगळ्या ज्या चुका आहेत त्याचं दुरुस्तीकरण आम्ही दोघांनी केलं. आणि हा एवढा मोठा व्याप करत असताना समाधान आहे की एवढ्या मोठ्या माणसाचं आज आपण लेखाजोखा त्यांच्या मंत्रालयीन, कार्यालयीन आणि सामाजिक कार्यालयीन आयुष्याचा या ठिकाणी आम्ही सर्व लेखाजोखा घेऊन अमृत महोत्सव समितीने हा त्यांना सन्मानपत्र देऊन, जरी मुंबईमध्ये आणि मंत्रालयामध्ये साहेबांनी सुसा गायकवाड म्हणून जरी ओळखत असलेत तरी गावाकडले सर्व लोक सुरेश सावा गायकवाड किंवा सुरेश गायकवाड ह्या नावानंच ओळखतात किंवा आबा म्हणतात कडवे गावातले. तर आज त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आज आम्ही गावाकडले बरेचसे नेते मंडळी आलेत, गावातले तिसनी मानणारे लोक आलेत. तर साहेबांच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर मंत्रालयात त्यांच्या कामाचा ठसा त्यांनी उमटलेलाच आहे. आणि तिसनी त्यावेळी जरी नोकरीचा अवधी असतोय की काही कालावधीसाठी माणूस रिटायर होतो, पण शासनानं तिसनी 2 वेळा एक्सटेन्शन देतो म्हणतो तसं दिलं आहे. तर साहेबांनी गावाकडं आणि आमच्या तालुक्याकडं आज जरी आमच्या शाहवाडी तालुक्याची पंचायत समितीची जरी इमारत असेल तर ती इमारत उभी करायला योगदान गायकवाड साहेबांचं आहे. ITI असेल, तहसीलदार ऑफिस असेल किंवा मोजणीचं ऑफिस असेल तालुक्यातल्या ठिकाणचे किंवा तालुक्यातल्या ठिकाणी नाबार्डमधून काही कोटी बाबा एक तालुक्याच्या वाटणीला 5 कोटी आलेत, तर साहेबांच्यामुळं आमच्या तालुक्याला नक्कीच 10 कोटी मिळाल्यात हे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. 75वा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये इथं साजरा केला. त्यासाठी राजकीय अनेक मंडळी
इथं उपस्थित राहिल्या. गायकवाड साहेबांचं कार्य अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. गावापासून ते मुंबईपर्यंत अतिशय सर्वांशी प्रेमाने वागतात ते. म्हणूनच त्याचं सरळ उदाहरण आहे. एवढी मोठी शासकीय आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, राणेसाहेब असतील, कोरेसाहेब असतील, एवढ्या मोठे दिग्गज, तसेच आमचे आदरणीय शिवसेनेचे शाहूवाडी तालुक्याचे सभापती आदरणीय विजयदादा खोत, अशी लोक इथं साहेबांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. याचा अर्थ असा होतो की आदरणीय गायकवाड साहेबांचं कार्य अतिशय महान आहे आणि सर्वांना सवलक्याने घेऊन जाण्यासारखं कार्य करतात ते. कडवे गावचे सिद्धांत मंडळाचे सभासद आहेत आणि सुरेश गायकवाड हे पण आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तेव्हा अशा प्रकारे आमचं गेली 25 वर्षे आम्ही बाबासाहेबांची जयंती त्या ठिकाणी साजरी करतो, आतासुद्धा करतो. आणि आमचं सहकार्य त्या नेहमी सर्वांचं त्यासाठी आहे. आणि प्रामुख्यानं आम्ही 2-3 माणसं, सुरेश आहे, आम्ही आहे, दाजीराम, हे सगळे त्यासाठी योगदान देतात आणि मेहनत करतात. तेव्हा काही लोकांनी फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या फूट न विसरता आम्ही त्या फूटला विसर पडतो आणि संघटना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए GIF मीडिया न्यूज़.